फार्मर साईट्सचं मंथली ऑडिट करण्यासाठी आपल्याला ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये जाऊन एडिट फार्मर ह्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला फार्मर सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट केलेल्या फार्मरमध्ये मॉनिटरिंग विझार्डमध्ये जाऊन त्या फार्मरची स्पेसिफिक साईट आपल्याला सिलेक्ट करायचे. त्याच्यामध्ये मंथली ऑडिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि स्टार्ट ऑडिटवरती क्लिक करायचे. इथे आपल्याला प्रिव्हियस प्लांट केलेल्या स्पेसिसचा त्या फार्मरच्या साईटचा डेटा आपल्याला दिसेल. ह्या टोटल स्पेसिसमधून सर्वाईव्ह झालेल्या स्पेसिसचा काउंट आपल्याला फिल करायचे. 150 मँगो प्लांट केलं होतं तर त्यामध्ये मधून किती सर्वाईव्ह झाले तो काउंट आपल्याला इथे फिल करायचे. त्याचबरोबर बॉर्डर प्लांटेशन केलं असेल तर बॉर्डर जे प्लांट स्पेसिस आहे त्याच्यातून किती सर्वाईव्ह झालेले आहे तो काउंट इथे आपल्याला टाकायचे. सेव्ह आणि नेक्स्ट करायचे. जर मॉर्टिलिटी झाली असेल तर स्पेसिस मॉर्टिलिटीचं रिझन काय आहे पर्टिक्युलर ते इथं बरेच रिझन इथे लिस्ट आउट केलेले आहेत. याच्यातलं पर्टिक्युलर रिझन तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि कन्फर्म करायचे. जर लिस्ट आउट केलेल्या रिझन शिवाय जर इतर कोणतं रिझन असेल तर नॉट ॲप्लिकेबल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि कन्फर्म करायचं. अदरवाईज जे ॲक्च्युअल रिझन आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. नॉट ॲप्लिकेबलचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला असेल तर इथे या इनपुट बॉक्समध्ये तुम्हाला जे ॲक्च्युअल रिझन आहे ते इथे प्रिंट करायचे किंवा टाईप करायचे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचे. सॅपलिंग ऑब्झर्वेशनसाठी काही क्वेश्चनरी क्रिएट केलेले आहे. त्या क्वेश्चन्सचे बरोबर ॲन्सर आपल्याला इथे सेव्ह करायचे आहेत. तर आर यंग सॅपलिंग्स प्रॉपरली स्टॅक टू प्रिव्हेंट विंड डॅमेज. जे सॅपलिंगचं स्टॅकिंग आहे ते प्रॉपरली झालं होतं का असेल तर येस, अदरवाईज नो. जे प्रूनिंग आहे सॅपलिंग्सचं ते करेक्टली केलेलं होतं का. प्रूनिंग म्हणजे छाटणी जी झाडांची आहे ती करेक्टली केलेली आहे का. केलेली असेल तर येस, अदरवाईज नो. इज मल्च ॲप्लाइड टू सप्रेस वीड्स अँड रिटर्न मॉइश्चरायझर. तण आणि मॉइश्चरायझर रिटर्न करण्यासाठी आपण जे मल्चिंग करतो त्याच्यासाठी ऑप्शन सिलेक्ट करायचे. जर मल्चिंग केलं असेल तर येस, अदरवाईज नो. मी ते एस हा ऑप्शन सिलेक्ट करते आहे. आणि जर मल्चिंग केलं असेल तर कोणत्या प्रकारचं मल्चिंग केलेलं होतं. लाईव्ह मल्च असेल, स्ट्रॉ मल्च असेल किंवा पेपर मल्च असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचे आणि ओकेवरती क्लिक करायचे. जर ॲनिमल डॅमेज झालं असेल तर त्याचा काही एव्हिडन्स आहे का. जर त्याचा काही एव्हिडन्स असेल तर येस, अदरवाईज नो. आर एनी सायन्स ऑफ विल्टिंग ऑब्झर्व्ड इन प्लांट्स. झाडांची गळती झालेली आहे का आणि त्याचे काही सायन्स आहेत का असेल तर येस, अदरवाईज नो. आर एनी पेस्ट इन्फेक्शन ऑब्झर्व. किड्यांची कोणती कीड झालेली आहे का म्हणजे कोणत्या झाडावरती कीड स्टार्ट झाली आहे किंवा काही असं काही ऑब्झर्व केलं आहे का तुम्ही. जर केलं असेल तर येस, अदरवाईज नो. झाडावरती कोणत्या डिसीजचं आजाराचं सिम्पटम कोणतं तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे का असेल तर येस, अदरवाईज नो. जे आपली फार्मर साईट आहे ज्याचं आपण मंथली ऑडिट करत आहे त्याच्या बाजूला फेन्सिंग केलेली आहे का. फेन्सिंग म्हणजेच तारेचं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे का. जर केलेलं असेल तर येस, अदरवाईज नो. तर जी फेन्सिंग केलेली आहे ती बायो फेन्स आहे की टेम्पररी फेन्स आहे की परमनंट फेन्स आहे ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि ओकेवरती क्लिक करायचे. त्यानंतर ज्या साईट्सचं आपण मंथली ऑडिट करत आहे त्याचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचे. त्यासाठी अपलोड ऑप्शनवरती क्लिक करून फोटो सेव्ह करायचे. दिलेल्या क्वेश्चनरीशिवाय जर एखादा प्रॉब्लेम तुम्ही तिथे ऑब्झर्व केला असेल किंवा दुसरं कोणतं रिझन असेल तर तुम्ही ॲड रिमार्कमध्ये तुम्ही जे पण काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही इथे ॲड करू शकता. इथे नेक्स्टवरती क्लिक करायचे. यासाठी इथं कंप्लीट सगळे जे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला सेव्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचं ॲन्सर आपल्याला इथं दिलं गेलेलं असणं गरजेचं आहे. इज द फील्ड फ्री फ्रॉम वीड्स. शेतामध्ये जे गवत किंवा तण आपण म्हणतो ते कसल्याच प्रकारचं नाही आहे ना हे आपल्याला सिलेक्ट करायचे. जर शेतामध्ये गवत असेल तर तुम्हाला नो हा ऑप्शन क्रिएट करायचे. जर शेतामध्ये कंप्लीट गवत कसल्याच प्रकारचं नसेल तर येस हा ऑप्शन सिलेक्ट करायचे.
त्यानंतर सगळे प्रश्नांचे उत्तरं इथे फिल करून झाल्यानंतर फोटोज जे आहेत ते अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यानंतर इरिगेशन आणि वॉटर मॅनेजमेंटचे काही क्वेश्चन्स आहेत की इज ड्रिप इरिगेशन बिईंग यूज्ड फॉर ब्लॉक प्लांटेशन. जे ब्लॉक प्लांटेशन आहे त्याच्यासाठी ड्रिप इरिगेशन, ज्याला आपण ठिबक सिंचन वगैरे म्हणतो, ते आहे का असेल तर येस, अदरवाईज नो. इज ड्रिप इरिगेशन बिईंग यूज्ड फॉर बॉर्डर प्लांट्स. जे बॉर्डरवरती आपण प्लांटेशन केलेलं आहे, रेड सँडल असेल किंवा सँडल असेल, तर त्यासाठी सुद्धा जे ठिबक सिंचन आहे त्याची सोय केलेली गेली आहे का. जर केली असेल तर येस, अदरवाईज नो सिलेक्ट करू शकता. इज वॉटर बिईंग प्रोव्हाइडेड रेग्युलरली अँड इन द राईट क्वांटिटी ॲज पर प्रिस्क्राईब्ड प्रोटोकॉल. आपला जो प्रोटोकॉल आहे त्यानुसार योग्य प्रमाणामध्ये झाडांना पाणी दिलं गेलं जातं आहे का रेग्युलरली, तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इज अवेलेबल वॉटर सप्लाय सफिशियंट फॉर इरिगेशन नीड्स. इरिगेशनसाठी जे सप्लाय केलेलं वॉटर आहे ते सफिशियंट अमाऊंटमध्ये आहे का. जर असेल तर येस, अदरवाईज नो. आणि याच्यामध्ये या स्पेसिफिक येस किंवा नो पाठीमागचं जर पर्टिक्युलर काही रिझन असेल तर तुम्ही ॲड रिमार्कमध्ये टाकू शकता. सॉईलची हेल्थ आणि न्यूट्रियंट मॅनेजमेंटचा सुद्धा काही डेटा फिल करणं इथे गरजेचं आहे. इज ऑर्गॅनिक मॅन्युअल, जे वर्मी कंपोस्ट असेल किंवा शेणखत असेल ते तुम्ही किंवा त्या फार्मरनी साईटवरती टाकलं आहे का. तर जर ते प्लांटेशन करताना किंवा प्लांटेशन झाल्यानंतर झाडांची ग्रोथ व्यवस्थित व्हावी यासाठी टाकलं असेल तर येस, अदरवाईज नो. काही बायो फर्टिलायझर्स लाईक व्हॅम, PSB ते ॲप्लाय केलेलं आहे का. त्यानुसार आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचे. जर बायो फर्टिलायझर्स शेतकऱ्यांनी यूज केले असतील तर येस, अदरवाईज नो. आर एनी न्यूट्रियंट डिफिशियन्सीज ऑब्झर्व. सॉईलमध्ये काही न्यूट्रियंट डिफिशियन्सी जी आहे ती तुम्हाला पाहण्यात आली आहे का. जर असेल तर येस, अदरवाईज नो. आर इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स बिईंग यूज्ड बाय फार्मर. जे केमिकल फर्टिलायझर्स आहेत ते यूज केले आहेत का फार्मरनी. येस. आणि जर ते केले आहेत तर कोणते केले आहेत फर्टिलायझर्स यूज आणि पर एकर किती kg केले आहेत. तर मी फॉर एक्झाम्पल युरिया कन्सिडर करत आहे, तर पर एकर मी 10 kg ही व्हॅल्यू पुट करत आहे. त्याचनुसार बरेच बाकीचे सुद्धा काही फर्टिलायझर्स आहेत ते तुम्ही त्याची क्वांटिटी टाकू शकता शेतकऱ्याला विचारून. तो डेटा पूर्ण फिल केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. इथे देखील तुम्हाला रिमार्कचं ऑप्शन दिलेलं आहे. जर इन केस याच्याशिवाय जर तुम्हाला काही ऑब्झर्व केला असेल लाईक सॉईल हेल्थसाठी आणि न्यूट्रियंट मॅनेजमेंटमध्ये काही प्रॉब्लेम तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर ॲड रिमार्कमध्ये टाकायचे आणि त्याचा फोटो आपल्याला